आपल्यासोबत नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर आहेत। सर, काय विषय होता? जमिनीचा विषय होता, आपण पाठपुरावा केला, तो मार्गी लागला, काय प्रतिक्रिया? मागच्या 2-2.5 वर्षापासून अस्तुलदाबाद मदत मास इनामी जमिनीचा एक मालधारकांना एक टॅक्स होता रेग्युलर करण्यासाठी। हे माझ्या मतानं महाराष्ट्र शासनाने 2015ला शासनाने GR काढला की 50% नजराना भरून घेण्यात यावा आणि रेग्युलर मालधारकांना करून देण्यात यावी। ज्यावेळेस ही गोष्ट परवडणारी नव्हती 50% नजराना, कारण ते किमतीपेक्षा जास्त किंमत होत होती। त्या हेतूने या 2015 पासून जे शासनाने GR काढला त्याच्यानंतर काही अडचणी मागच्या 2015च्या अगोदर काही अडचणी येत नव्हत्या, कारण रेग्युलर होत होतं। जेव्हा GR काढला शासनाने 2015 त्यावेळेस अडचणी आल्या आणि याच्यानंतर या 2-3 वर्षात 2022 पासून भरपूर अडचणी येत होत्या। मुलीचं लग्न होत नव्हतं, एखादं घर विकून जर लग्न करायचं ते बी होत नव्हतं, एखाद्या मुलाला वडिलाला जर दुकान टाकून द्या ते बी होत नव्हतं, कारण लोन भेटत नव्हतं, अशा बांधकामाला परमिशन भेटत नव्हतं। अशा गोष्टी खूप अडचणी होत्या। माझ्या मतदारसंघातला विषय आहेच महत्त्वाचा, कारण याच्यापेक्षा बी मराठवाड्याचा विषय होता। याच्यामध्ये मदत मास आणि खिदमत मास असे 2 विषय होते। त्यावेळेस मी जेव्हा मला मागणी या समितीने केली 2-2.5 वर्षापासून, मी वरी शासनाला सुद्धा मी बरेच वेळेस अधिवेशन हा विषय मांडला। मी स्वतः म्हणलो आत्मदहन करतो ह्या गोष्टीवर, स्वतः आणि पायऱ्यावर बसतो सुद्धा म्हणलो मागच्या अधिवेशनमध्ये। हे सुद्धा गोष्टी मी मागणी केलेली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबाचं आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबाचं आणि अजित पवार साहेबाचं यांचं सुद्धा महसूल मंत्री विखे पाटला सुद्धा मी लक्ष वेधलेलं आहे या गोष्टीवर। हे महत्त्वाचा विषय होता, खूप महत्त्वाचा होता आणि जिव्हाळ्याचा हे विषय होता। त्याच्यामुळे मला कोर्टतुटकीनं मांडण्याचा जरुरी होतं, कारण हे विषय मार्ग लागणं जरुरी होतं। बरेच दिवसापासून पेंडिंग होता। 2022ला जेव्हा लोकांना लक्षात आलं हे खूप महत्त्वाचं आहे, त्यावेळेस मी या 2-2.5 वर्षापासून मागणी सुरुवात केली, पाठपुरावा केला या गोष्टीला। आज कुठं कालच्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा विषय मार्ग लागला, खूप महत्त्वाचा। आणि 50% नजराना भरणारा लोकांना परवडणार नव्हता। त्याच्यामुळं मागच्या वेळेस फडणवीस साहेबांनी स्वतः मिटिंग घेतली आणि मुख्यमंत्री साहेब सुद्धा त्या मिटिंगला नसले तरी त्या दोघांच्या सगळ्याच्या यांच्या पॉझिटिव्ह प्रस्ताव कॅबिनेटला आणला आणि ते 5% भरून घ्या नजराना असं सांगण्यात आलं। तसंच तसंच कॅबिनेटमध्ये असं सांगण्यात आलं की वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये घेण्यात यावे, या असा विषय झालेला आहे। लवकरात लवकर आता हे मार्ग लागलेला आहे। खरंच मी सगळ्या शासनाचं, मुख्यमंत्री साहेबाचं, उपमुख्यमंत्री साहेबाचं दोन्ही बी आणि महसूल मंत्र्याचं बी आभार मानतो। तसेच आपले काही माझे प्रतिनिधी सुद्धा माझ्या सोबत होते, ते मागच्या वेळेस अशोकराव चव्हाण साहेब सुद्धा होते, धस साहेब आमदार होते, दुसरे 2-4 आमदार सुद्धा माझे सहकारी मित्र होते, त्यांनी सुद्धा मला समर्थन दिलं। आज ही गोष्ट महत्त्वाचं आहे की हे जिव्हाळ्याचा विषय आज मार्ग लागला, त्याच्याबद्दल मी सगळ्याचा मी आभार मानतो। आणि उच्च समिती जी नेमली होती दोघांची, आपले बोरकर साहेब कलेक्टर साहेब होते, डिप्टी कलेक्टर, आणि बीडचे कलेक्टर होते पाठक साहेब, असे या समितीने हा विषय पॉझिटिव्ह आणला कॅबिनेटला आणि 5% नजराना भरून घेण्यात यावा असा समिती कॅबिनेट समोर विषय मंजूर झाला। त्याच्याबद्दल सगळं मुख्यमंत्री साहेबाचं आणि उपमुख्यमंत्री विखे पाटील साहेबाचं आणि त्या समितीचं सर्व कॅबिनेट मंत्र्यांचं मी आभार मानतो। माझ्या जनतेकडून, माझ्या मतदारसंघाकडून हा विषय मार्ग लागला, त्याच्याबद्दल धन्यवाद। लाडक्या बहीण योजनेचे हप्ते पडायला सुरुवात झाली, काय प्रतिक्रिया? आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब आणि महायुतीचा सरकार आहे। आज एवढी मोठी योजना चांगली आणलेली आहे। लाडकी बहीण, आज राखी पौर्णिमा आहे, लगेच या 2 दिवसावर आज 2 हप्ते पडायला सुरुवात झालेली आहे आणि पडले बी हप्ते काय म्हणजे सुरुवात झालेली आहे। लाडका भाऊ तसंच एक योजना आहे, 3 सिलेंडर सुद्धा, ते सुद्धा महाराष्ट्र शासनाने 3 सिलेंडर सुद्धा महाराष्ट्र शासनाने दिले। त्याच्याबद्दल ही योजना आपण या मतदारसंघामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चांगली राबवण्यात येत आहे। याला प्रतिसाद जनतेचा सुद्धा येत आहे। खरंच मी या शासनाचं आणि मुख्यमंत्री साहेबाचं जनतेकडून, माझ्याकडून आणि सर्व जनतेकडून मी आभार मानतो। एवढी चांगली योजना, आज चांगली योजना योजना राबवण्यात येत आहे। लाडकी बहीण योजना सुरू झाली, आता वाटतं का विधानसभा येताना सरकारला तारेल लाडकी बहीण योजना? निश्चित तारेल, आणि एवढी योजना चांगली आहे आणि ठीक आहे, ही योजना लोकांच्या हिताची योजना आहे।
गोरगरिबाची योजना आहे, त्याच्याबद्दल खरंच मी शासनाचा बी आभार मानतो आणि सर्व त्यांच्या जनतेकडून मी आभार मानतो. सर, आपण नांदेड उत्तरचं प्रतिनिधित्व करतात. 2 दिवसापूर्वी जे आहे ते रेस्ट हाऊसला भाजपाची बैठक पार पडली. त्या बैठकीत वाद झाला आणि त्यांनी जे आहे ते तुमच्या मतदारसंघावर दावा केला, तिकीट भाजपला सोडून घेण्याची मागणी केली. कसं पाहता त्याच्याकडे? जे तुम्ही म्हणता असं मला काय माहिती नाही आणि ठीक आहे, कॅबिनेट त्याचा विषय, पक्षाचा विषय आहे आणि आम्ही आमच्या पक्षाचा सगळ्याला अधिकार आहे मागायचा. आज मुखेडमध्ये सुद्धा आमचे खदगावकर साहेबाचे सीएम साहेबाचे पीए तिथं मागत आहेत. तसं दक्षिणमध्ये आमचे आनंदराव बोंडारकर मागत आहे. यायला सुद्धा इथं अधिकार आहे भाजपला मागायचा. ठीक आहे, भाजपला सुटली तर आम्ही त्याचा प्रचार करू. पण तुमचं काही बोलणं झालं का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत? तुम्हाला काय वाटतं तुमच्या उमेदवारीबाबत? हे बघा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब जे आम्हाला आदेश देतील आणि महायुतीचे फडणवीस साहेब सगळे आदेश देतील ते आम्ही आदेश पाळू. निश्चितच हे होते आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगितलं की उमेदवारी मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्यासोबत दिली. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.